नमस्कार मित्रांनो, आज आहे 3 सप्टेंबर 2025 बुधवार। जाणून घेऊयात आजच्या दरम्यान राज्यातील नेमक्या कोणत्या भागात पाऊस होणार याविषयीची माहिती। पण त्यापूर्वी दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता, लगेच येत्या काही तासात आपल्याला आज विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिमच्या सर्वत्र भागात मोठ्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल। तसेच मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या भागात ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला या भागात झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। उत्तर महाराष्ट्रात नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। मात्र रात्रीपर्यंत बऱ्याचशा भागात उत्तर महाराष्ट्रात देखील पाऊस होईल। मित्रांनो, कोकणातील पावसाचा जोर कमी पाहायला मिळेल, मात्र तरी देखील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार या परिसरात आपल्याला आणि कोकणाच्या इतरही आसपासच्या भागात ढगाळ वातावरणासह काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगलीच्या भागात आणि अहिल्यानगर, सोलापूरच्या परिसरात देखील ढगाळ वातावरणासह काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस आज उद्या 2 दिवस झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, मराठवाड्याच्या काही भागात आणि विदर्भाच्या परिसरात मागील 24 तासांपासून बहुतांश भागांमध्ये पाऊस चालू आहे। तसेच पुढील 48 तास विदर्भासाठी मोठे पावसाचे असणार आहेत। आपण या ठिकाणी पाहू शकता, उद्या आहे 4 सप्टेंबर, 4 तारखेला तर महाराष्ट्रातील पावसाचा जोर खानदेशच्या भागात अजून वाढलेला पाहायला मिळेल। यामध्ये मोठा मुसळधार पाऊस होईल, तर कोकणात मध्यम ते जोरदार पाऊस असेल। मात्र मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळेल। 5 आणि 6 तारखेला देखील राज्यात मोठा पाऊस होणार आहे। मित्रांनो, एकंदरीतच पाहायचं झालं तर सप्टेंबर महिन्यातील सुरुवातीचा आठवडा देखील राज्यात मोठ्या पावसाचा असणार आहे। मात्र हा पाऊस भाग बदलत होईल, दर 1 दिवसाआड होईल। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। धन्यवाद।